तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिली मस्त मसाले भाताची रेसिपी, पण मसाले भाताचा खरा सोप ती असेल तर ती आहे कोशिंबीर। कोशिंबीर काहींना बनवता येते, काहींना येत नाही, काहींना दह्याचा अंदाज येत नाही। तर म्हणलं चला आपण बनवतोच आहे तर ही रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करूयात। नमस्कार मंडळी, माझं नाव सोनाली, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत साधी सोपी डाएट करणाऱ्यांसाठी अगदी तेला विरहित जी बनवतात ती कोशिंबीर। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी एक काचेचा बाउल घेतलेला आहे, कारण दही आंबट असतं। यामध्ये घेतलेलं आहे दही थोडंसं मी आंबटच घेतलंय। त्यात मी टाकणार आहे अगदी किंचित साखर आणि थोडंसं मीठ। हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर टाकलं तर साखर कचकच लागते, त्यामुळे आधीच साखर आणि मीठ टाकून व्यवस्थित दह्यामध्ये मिक्स करून घ्या। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा मी अगदी व्यवस्थित बारीक चिरून घेतलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला छान बारीक चिरलेली काकडी घालायची आहे। काकडी घातली की त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। लक्षात ठेवा, ह्या गोष्टी थोड्याशा फाईन कटिंग करायच्यात, तुम्हाला थोडंसं बारीक चिरायचं आहे, फार अखंड ठेवायचं नाहीये। त्यानंतर किंचित फ्रेश अशी कोथिंबीर मी टाकलेली आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित हळूवार हाताने मी मिक्स करून घेणार आहे। दही आपण फेटून घेतले, त्यामुळे आत्ता याला इतकं जोरात मिक्स करायची गरज पडत नाही। अगदी हळूवार हाताने मिक्स केलं तरी हे व्यवस्थित मिक्स होतं। खरं तर याला मोहरीची फोडणी वगैरे दिली जाते, पण मला तेल वापरायचं नाहीये। ही डाएटची कोशिंबीर मी केलेली आहे, त्यामुळे मी अशीच खाणार आहे। अतिशय साधी सोपी पण हेल्दी असणारी ही रेसिपी मी तुमच्यासोबत अगदी सहज शेअर केलेली आहे। ज्यांना माहीत आहे त्यांना तर खरंच हरकत नाही, पण ज्यांना माहीत नाही की अशी डाएटची कोशिंबीर कशी बनवतात त्यांना या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।